नमस्कार. थंडीमध्ये जे अनेक वाढणारे आजार आहेत त्यामधला महत्त्वाचा आहे तो म्हणजे आमवात. तर सांध्यात होणारी तीव्र वेदना जी संचारी स्वरूपाची असते, म्हणजे कधी हा सांधा दुखेल कधी तो सांधा दुखेल. मुख्यतः मॉर्निंग स्टिफनेस हे त्याचं लक्षण असतं. आमवाताचे रुग्ण हे सकाळी उठल्यानंतर त्यांना अंगामध्ये एक प्रकारचा स्टिफनेस असतो. मग जशा जशा ऍक्टिव्हिटी सुरू होत जातात, आंघोळ होईपर्यंत त्यांचा हा वेदनेचा कार्यक्रम चालूच असतो आणि आंघोळीनंतर मग अंग थोडं हलकं होतं. अंगात बारीक ताप असतो, भूक न लागणे, पोट साफ न होणे, अंगात अशक्तपणा असणे, अशा वेगवेगळ्या प्रकारची लक्षणांचा जो समुच्चय आहे हा आमवात किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस या आजाराशी त्याचं साधर्म्य आहे. तर या आजारावरती वालुका स्वेद किंवा वृक्ष स्वेद ज्याला आम्ही म्हणतो तो अत्यंत उपयुक्त आहे. तर याच्यामध्ये या पोटलीमध्ये आपण वाळू घेतलेली जी बांधकामाला नेहमी वापरली जाते, हा वृक्ष स्वेद आयुर्वेदामध्ये मानला जातो. कारण आमवातामध्ये सुरुवातीच्या अवस्थामध्ये आम जेव्हा जास्त असतो तेव्हा कुठल्याही पद्धतीचं तेलाचं मालिश करून चालत नाही. तर हा कोरडा शेक जो असतो, असं एक कापडाच्या पोटलीमध्ये ही वाळू घेतलेली, तवा आपण गरम करायचा आहे आणि गरम केलेल्या तव्यावरती या पद्धतीने ही पोटली आधी गरम करून घ्यायची आणि जो दुखणारा सांधा आहे त्याला या पद्धतीने शेक आपल्याला द्यायचा आहे. तर सकाळ संध्याकाळ 10-10 मिनिट या पद्धतीने 2 वेळेस आपण हा जो वालुका स्वेद जर दिला तर आपल्याला वेदनेपासून लगेच मुक्ती मिळते, आपल्या पेन किलर्सची गरज कमी होते. ही महत्वाची गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे. तर मगाशी आपण म्हटलं की थंडीत वाढणारा हा आजार आहे. तर आम आणि वात या 2 शब्द आपण आमवाताची जेव्हा फोड करतो त्याच्यामध्ये हे 2 शब्द आहेत. तर यामध्ये महत्वाचं काय आहे तर आम निर्मिती. तर आम हा असा एक विषसदृश्य पदार्थ आहे की जो अग्निमंद्यातून निर्माण होतो, की ज्याचा अग्नी मंद असतो. त्याच्यावरती म्हणजे खाल्लेलं आपण अन्न घेतो, अन्नावरती अग्नीचे पचन संस्कार होत असतात आणि त्यातून आपले पुढे सप्तधातू तयार होतात. तर त्यातला पहिला धातू असतो हा रसधातू. हा जो रसधातू तयार व्हायच्या आधी आहार रस तयार होत असतो. या आहार रसामध्ये जर पाचक अग्नी आपला व्यवस्थित नसेल तर पृथ्वी आणि आप महाभूताचे गुण जे असतात हे जास्त असतात आणि त्यामुळं हा आहार रस निर्दोष बनायच्या ऐवजी त्यामध्ये गुरुता, घनता, स्थिरता, अतिस्निग्धता, पिच्छिलता हे गुण जास्त निर्माण होतात आणि हा जो विषसदृश्य आम पदार्थ असतो हा सांध्यामध्ये जाऊन साचतो आणि वायू जो असतो हा आपल्या शरीरातल्या हालचालीसाठी आवश्यक घटक असतो. तर जेव्हा हा आम या सांध्यामध्ये अडकून बसतो तेव्हा वायूचं जे संचालन होत असतं हालचालीसाठी तर त्याला कुठेतरी अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळं आमानी या वायूला अडथळा निर्माण केल्यामुळे आमवात हा एक अत्यंत वेदनादायी आजार निर्माण होतो. तर आपण पाहूया की ही आम निर्मिती होते कशामुळे. तर आहार, विहार, मंदाग्नी, त्याचप्रमाणे अतिस्निग्ध आहार घेणे आणि निश्चलता ही कारण आमवातामध्ये महत्वाची सांगितली. तर आहार यामध्ये महत्वाचं की आयुर्वेदामध्ये नेहमी आहाराला अतिशय महत्व आहे. यामध्ये विरुद्ध आहार ही एक अत्यंत महत्वाची संकल्पना आहे. याचं आपण प्रसिद्ध उदाहरण देतो तो म्हणजे फ्रूट सॅलड किंवा दूध केळ शिकरण, दही दूध भात एकत्र खाणे. या पद्धतीचे जे निषिद्ध पदार्थ आहेत हे जेव्हा एकत्र करून आपण खातो तर त्यामुळे अग्निमांद्य होतं आणि आम हा पदार्थ यातून तयार होतो. तर ह्या गोष्टी प्रत्येक आमवात रुग्णांनी थोडं परिशीलन स्वतःचं करायचंय असं मी तुम्हाला आता विनंती करू इच्छितो की प्रत्येकाने पहा की आपल्या आहारामध्ये हे काही घटक आहार विहाराच्या संदर्भातले येऊन गेलेले आहेत का. आपल्याला नक्की एखादा घटक यामध्ये सापडेल आणि तो दुरुस्त करणं हे आयुर्वेदाचं महत्वाचं काम असतं. विहारामध्ये सुद्धा विरुद्ध विहार म्हणजे शीत आणि उष्ण उपचार एका मागोमाग करणे यासारख्या गोष्टी ज्या आहेत. आजकाल फॅड निघालेले की हॉट फोमेंटेशन आणि कोल्ड या दोन्ही गोष्टी एकत्र करणे, म्हणजे आधी थोडा गरम गोष्टींनी शेकायचं, नंतर बर्फानी शेकायचं. त्याचप्रमाणे काही विशिष्ट असे व्यवसाय पण आहेत की विशिष्ट कुरिअर मध्ये काम करणारी जी मुलं असतात की जी एसी ऑफिसमध्ये जातात, पुन्हा उन्हामध्ये फिरत असतात. म्हणजे या पद्धतीचा विरुद्ध विहार. त्याचप्रमाणे अजून एक उदाहरण देता येईल की रात्री आपण झोपणं अपेक्षित आहे. तर रात्रीच्या वेळेस जागरण करणं आणि दिवसा आपण कार्यशील राहायला पाहिजे तर दिवसा झोप घेणं हा विरुद्ध विहार झाला. या गोष्टी जेव्हा वारंवार होत असतात तेव्हा त्याचा परिणाम आपल्या अग्नीवरती होतो आणि त्यामुळे आमनिर्मिती होते. मंदाग्नी, काही जणांचा अग्नीच हा मूलतः मंद असतो
त्यांनी जर गुरु आहार किंवा पचायला जड गोष्टी जास्त प्रमाणात खाल्ल्या तर आमनिर्मिती होते. स्निग्ध आहार जास्त, स्निग्धम भुक्तवतो ही अन्नम व्यायामो कुर्वतस्ततः, हे आमवाताचं एक प्रधान कारण सांगितलंय. तर हे जिमच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला याच्यामध्ये सावधान करू इच्छितो की जिमला जाताना बऱ्याचदा इन्स्ट्रक्टर जे असतात ते आपल्याला काहीतरी खाऊन या असं सांगतात. विशेषतः स्निग्ध पदार्थ, दूध खाऊन येतात, पीनट बटर खाऊन जातो आपण आणि अशा पद्धतीच्या गोष्टी खाऊन नंतर व्यायाम करायला सांगतात. तर ही गोष्ट सुद्धा स्निग्ध आहारानंतर किंवा आहारानंतरच अति कष्ट हे आयुर्वेदामध्ये अत्यंत निषिद्ध सांगितले. आणि निश्चलता हा तर सध्याच्या फास्ट लाईफ स्टाईल मधला एक अत्यंत परवलीचीच गोष्ट शब्द झालेला आहे असं म्हणता येईल की आपण हे काही प्रमाणामध्ये हालचाली करतो पण जास्तीत जास्त आपली ही लाईफस्टाईल ही सेडेंटरी आहे, बैठच काम आहे. म्हणजे कामाच्या ठिकाणी बसणं, प्रवासामध्ये वाहनात बसणं, या सगळ्या गोष्टी यांत्रिकीकरणामुळे आपल्याला जास्त काही किंवा हाताखाली काम करायला लोक असतात त्यामुळे आपली हालचाल कमी झालेली आहे आणि हालचाल कमी झाल्यामुळे आम शरीरामध्ये जडपणा वाढतो. तर आपण लक्षणं पाहूया फटाफट की आमवातामध्ये लक्षणं काय असतात. तर ही नेहमीचीच लक्षणं आहेत. मी सुरुवातच या व्हिडिओची जी केलेली की सांधे जड होणं, गरम होणं, दुखणं, वृश्चिक दंशवत वेदना, याच्यामध्ये म्हणलं की तीव्र स्वरूपाच्या वेदना असतात. परंतु आश्चर्यजनकरित्या कधी एक गुडघा दुखत असतो तर अजून दुसऱ्या दिवशी दुसराच गुडघा दिसतो, पहिला गुडघा हा बरा झालेला दिसतो. हे महत्वाचं त्याचं लक्षण आहे. मॉर्निंग स्टिफनेस, दिवसा आपल्याला बरं वाटतं पण सकाळ ही आपली अत्यंत त्रासदायक होते. आणि महत्वाची याची जी लक्षणं आहेत ही इतर अवयवांवर पण होतात. म्हणजे आजार दिसत असला फक्त सांध्यांमध्ये तरी सुद्धा याचा परिणाम हा मुख्यतः हृदयावर पण होतो असं आपल्याला शास्त्र सांगतं. आणि आपल्याला दिसून पण येतं की ज्यांना आमवात असतो, रुमॅटॉइड आर्थरायटिस असतो, त्या लोकांना इतर लोकांच्या, नॉर्मल लोकांच्या तुलनेने दुप्पट शक्यता असते हृदयविकाराचा त्रास होण्याची, हार्ट अटॅक येण्याची. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. त्याचप्रमाणे डोळ्यांवरती परिणाम हा सुद्धा आमवातामध्ये दिसतो. विशेषतः कॉर्निया जो असतो त्याच्यामध्ये एक ड्रायनेस डोळ्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये येतो. त्यामुळे या लोकांनी मोबाईलवरती काम, लॅपटॉपवरती जास्त काम केलं, जास्त दगदग झाली, सूर्यप्रकाशामध्ये जास्त फिरणं झालं, वारा जास्त लागला, एसी मध्ये राहिले, अशा अनेक कारणांमुळे आमवाताच्या रुग्णांना डोळ्याचा त्रास हा जास्त होतो. ज्याला इरिडोसायक्लायटिस असं म्हणतात किंवा इरिडोकंजक्टिव्हायटिस असं म्हणतात. त्यामुळे ड्रायनेस येतो. या लोकांनी जे आर्टिफिशियल टिअर आहेत ते वापरणं ही गरजेचं आहे किंवा नेत्रबस्तीसारखे उपाय आहेत ते सुद्धा याला उपयुक्त होऊ शकतात. डोळ्यांवरती परिणाम होतो आणि काही परिणाम आहेत हे म्हणजे सूक्ष्म रक्तवाहिन्या ज्या असतात आपल्या त्वचेला रक्तपुरवठा करणाऱ्या, त्यांना सूज येते. त्यामुळं व्हॅस्क्युलायटिस हा एक प्रकार याच्यामध्ये दिसतो. त्याचे काही लिजन्स किंवा रॅशेस स्किनवरती, पायावरती दिसून येतात आणि हा एक अत्यंत गंभीर आजार आहे. ही गोष्ट आमवाताच्या रुग्णांनी लक्षात घ्या. आणि मुख्य इतर परिणाम जे होतात ते म्हणजे दुर्दैवाने पेनकिलरची सवय जर पहिल्यापासून जास्त लागली रुग्णांना, स्टेरॉइड सारखी औषधं जास्त घ्यावी लागली तर त्याचे परिणाम हे फुफ्फुसावरती, लिव्हरवरती, किडनीवरती होतात. अनेक बायोलॉजिकल मेडिसिन्स किंवा इम्युनोसप्रेसिव्ह मेडिसिन्स असतात, स्टेरॉइड्स असतात, पेन किलर्स असतात, तर त्याचा या अवयवांवरती परिणाम होतो आणि या अवयवांची इफिशियन्सी कमी व्हायला लागते. त्यामुळे आमवाताच्या रुग्णाची लेंथ जी आहे आयुष्याची ही कमी व्हायची शक्यता असते. ही गोष्ट लक्षात इथे घेण्यासारखी. आधुनिक औषधोपचार कुठले असतात याचा आपण एक धावता आढावा घेऊया. याच्यामध्ये पेन किलर्स असतात, स्टेरॉइड्स असतात, इम्युनोसप्रेसिव्ह मेथोट्रेक्सेट सारखी औषधं असतील किंवा आजकालची नवीन बायोलॉजिकल मेडिसिन्स पण असतात. जेव्हा रुग्णाची अवस्था ही अत्यंत बिकट होते तेव्हा ही लाईफ सेव्हिंग म्हणून औषधं जरूर उपयुक्त ठरतात, यात काही दुमत नाहीये. परंतु या औषधांची जर सवय पहिल्यापासून लागली आणि पर्यायी उपचार पद्धती आपण जर आयुर्वेदासारख्या नाही घेतल्या तर या औषधांचा डिपेंडन्स हळूहळू वाढत जातो आणि त्याची परिणती गंभीर साईड इफेक्ट्स मध्ये होते. त्यामुळे मित्रांनो, यामध्ये अजिबात नाराज होण्यासारखी गोष्ट नाही. आमवात या चिकित्सेमध्ये आयुर्वेद हा आपल्याला नक्की मोठा दिलासा देऊ शकतो हे मी पुढच्या क्लिपमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे जरूर तो दुसरा भागही पहा आणि आयुर्वेद हा कसं वंडर करू शकतो आमवाताच्या बाबतीमध्ये याचा आपणाला नक्कीच अनुभव पुढच्या क्लिपमध्ये येईल. धन्यवाद.